नमस्कार. एक वाट एक ज्योत, तेज तत्व तेज स्त्रोत, तिमिरलय तिमिरगत, उजल मन शतल शत. तिमिरातून तेजाकडे नेणारा दिवाळीचा सण आता सुरू होणार आहे. प्रकाश, आनंद, मांगल्य, चैतन्य, स्नेह याची रेलचेल असणारा हा सण. नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज हे आपण मोठ्या प्रमाणात साजरे करत असतो. तरी एकंदरीत दिवाळी या सणाची पुरेशी आणि शास्त्रोक्त माहिती आपल्याला बहुतेक वेळा नाही. असं काहीसं माझ्या लक्षात आलं माझ्या स्वानुभवावरून. आणि त्यामुळे मी असा विचार केला की आमच्या अंतरंग या युट्यूब चॅनलद्वारे याचा असा एक व्हिडिओ करावा जेणेकरून आमच्या प्रेक्षकांना दिवाळी सणाबद्दलची आणि दिवाळी सणाशी निगडीत इतर जे दिवस आहेत त्यांची योग्य आणि पुरेशी माहिती मिळेल. तर आमच्या अंतरंग या युट्यूब चॅनलवर आज आपण स्वागत करूया श्री उद्देश सातावळेकर गुरुजी यांचं. नमस्कार गुरुजी. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत. अंतरंग या युट्यूब चॅनलचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की आम्ही काहीतरी चांगली माहिती, चांगले विषय लोकांपर्यंत पोचवावेत आणि त्याचाच एक भाग म्हणून हा आजचा व्हिडिओ. तर आता आपण दिवाळी सणाबद्दल शास्त्रशुद्ध आणि अधिक माहिती श्री सातावळेकर गुरुजी यांच्याकडून जाणून घेऊया. पण त्या अगोदर मी गुरुजींना विनंती करेन की त्यांनी थोडक्यात त्यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. माझं नाव उद्देश विनायक सातावळेकर आणि माझं शिक्षण नरसिंह सरस्वती वेदपाठशाळा आळंदी पुणे इथे वसंत फडके गुरुजी यांच्याकडे झालेला आहे. तर गुरुजी आम्हाला सांगा, दिवाळी हा सण नेमका किती दिवसांचा असतो आणि या सणातले दिवस कोणकोणते आहेत? दिवाळीमध्ये येणारे जे सण जे आहेत ते सण म्हणजे वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि यमद्वितीया भाऊबीज असे हे सण ह्या दिवसामध्ये येतात. तर तुम्ही दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस असं म्हणालात. बरोबर. तर त्याविषयी आम्हाला काय सांगा? ह्या दिवशी संध्याकाळी गोवत्स पूजन म्हणजेच वसुबारस, गायीची पूजा केली जाते, गोमातेची पूजा केली जाते. त्यानिमित्ताने गायीचं पूर्ण पूजन आणि संध्याकाळी त्याला गोडधोडाचा नैवेद्य दाखवून गोवत्स पूजन होतं. गायीचं पूजन करत असताना जो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे सर्व देवमये देवी सर्व देवै अलंकृते मातर ममाभिलषितम सफलं कुरु नंदिनी. गुरुजी, आता आम्हाला दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी विषयी जरा मार्गदर्शन करा. आश्विन वद्य त्रयोदशी म्हणजे धनत्रयोदशी. ह्या दिवशी वस्त्र अलंकार खरेदी करणं शुभ मानलं जातं. तसंच आता हे दिवस जे आहेत हे आनंदाचे उत्सवाचे दिवस आहेत. कुलदेवतेच्या आपल्या त्यानिमित्ताने पूजा अर्चा केली जाते आणि धनत्रयोदशी दिवशी विशेष गोडधोडाचा नैवेद्य वगैरे करून असं देवीचं पूजन केलं जातं. गुरुजी, या दिवशी धन्वंतरी पूजनही केलं जातं आणि यमदीपदान ही करतात काही ठिकाणी असं वाचनात आलंय. तर या दोन विषयांशी निगडीत आम्हाला काय माहिती द्या? आश्विन वद्य त्रयोदशी, धनत्रयोदशी ह्या दिवशी विशेषत्वे करून एक संध्याकाळी धन्वंतरी पूजा केली जाते आणि ही पूजा आयुर्वेदाशी निगडीत आहे. ह्यामध्ये धन्वंतरी ह्याची पूजा केली जाते. त्याचा जर एक मंत्र म्हणायचा जर झाला तर ओम नमो भगवते धन्वंतरये अमृतकलश हस्ताय सर्वामय विनाशाय त्रैलोक्यनाथाय श्री महाविष्णवे नमः या मंत्राने जर आपण पूजा केली
तर ते विशेष फलदायी होतं. धनत्रयोदशी दिवशी संध्याकाळी यमदीपदान केलं जातं आणि हे यमदीपदान म्हणजे दक्षिण दिशेला हा दिवा लावला जातो. तर यमदीपदान कशासाठी? तर लोकसंख्या जी आहे ही व्यवस्थित राहावी आणि आपला जो पुनर्जन्म जो झालेला आहे तो व्यवस्थित देवपूजेत घालवावा आणि त्याचंही पूजन व्हावं, त्याचीही मानवंदना त्याला मिळावी, ह्यासाठी विशेषत्वे करून धनत्रयोदशी दिवशी दक्षिणेला दीपदान केलं जातं. त्याचाही जर मंत्र म्हणायचा असेल तर तो दिवा लावत असताना म्हणण्याचा एक मंत्र आहे. मृत्यूनाम दंडपाशाभ्याम कालेन शामया सह त्रयोदश्याम दीपदानात सूर्यजः प्रियताम मम. हा मंत्र म्हणून जर तुम्ही दक्षिणेला जर दिवा लावलात तर तो विशेष फलदायी सांगितलेला आहे. दुसरा दिवस जो आहे धनत्रयोदशी म्हणजे धनाची पूजा, धन्वंतरी जयंती म्हणजे आयुर्वेदाचे प्रवर्तक धन्वंतरी यांचं पूजन आणि मृत्यूची देवता म्हणजे यम यांची आपल्यावर अवकृपा होऊ नये म्हणून त्यांना केलेलं दीपदान. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे मोठ्या प्रमाणात तसे साजरं केलं जातं. पण याविषयी काही वेगळी किंवा अशी विशेष माहिती तुम्ही देऊ शकाल का? हो, नरक चतुर्दशी दिवशी किंवा त्याविषयी जर बोलायचं जर झालं तर श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केलेला आहे आणि 16,000 स्त्रियांना त्यांनी त्याच्या पाशातून मुक्त केलेलं आहे. म्हणून त्या दिवशी लोकांनी दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. त्याचंच प्रतीक म्हणून नरकासूर प्रतिमे दहनानंतर दिवे लावण्याची प्रथा सुरू आहे. तसंच सूर्योदयापूर्वी उठून तेल सुवासिक उटणं लावून अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. तुळशीकडे जाऊन कारीट हे फळ फोडून गोविंदा 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 असं 3 वेळा म्हणून जय जयकार केला जातो. तसंच देवघरामध्ये अभ्यंग स्नान देवाला घालून पंचामृत अभिषेक करून देवतेला स्नान घालून फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. तसंच आपल्यात एक प्रथा आहे की सातिंगण हे जे झाड आहे तिथे जाऊन त्याची पूजा करून ती साल काढून त्याचं औषध तयार करून ते औषध देवाला नैवेद्य दाखवून आपण ग्रहण केलं जातं. तर ते औषध का ग्रहण करावं? जसं आपण गुढीपाडव्याला कडुलिंबाचं चटणी किंवा ते औषध म्हणून घेतो, त्यानंतर आता आपल्या शरद ऋतूत ह्यापासून परत गुढीपाडव्यापर्यंत 6 महिने आपलं आरोग्य चांगलं राहावं तर त्यासाठी हे औषध ह्या दिवशी ग्रहण केलं जातं. तसंच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये दुकानामध्ये लक्ष्मीपूजन म्हणजेच लक्ष्मी कुबेराची पूजा केली जाते. जी अलक्ष्मी जी आहे ती सगळी निघून जाऊन शुभ लक्ष्मी प्राप्त व्हावी आणि सदैव आणि वर्षभर आपल्याला लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावरती राहावी, आपली लक्ष्मी किंवा आपल्याकडील लक्ष्मी वृद्धिंगत व्हावी, ह्यासाठी लक्ष्मीपूजन केलं जातं. त्या लक्ष्मीपूजनामध्ये विशेषत्वे करून कुंकुमार्जन सेवा, ललिता सहस्रनाम सेवा ही केली जाते. तर लक्ष्मीपूजन करत असताना जर मंत्र म्हणायचा झाला तर या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः, ह्या मंत्राने लक्ष्मीची पूजा करायची आहे. आणि लक्ष्मीपूजन ह्या मंत्राने जर केलं तर आपली लक्ष्मी उत्तरोत्तर वृद्धंगत होईल आणि जी अलक्ष्मी आहे ती निघून जाऊन शुभ लक्ष्मीचा वर्षाव आपल्यावरती होईल. गुरुजी, बलिप्रतिपदा किंवा पाडवा या दिवसाचं काय महत्त्व आहे? कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा आणि 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे शुद्ध प्रतिपदा, ह्या दिवशी बलिप्रतिपदा असं म्हटलेलं आहे. तर ह्याविषयी कथा बोलायची झाली तर पुराणात कथा येते की बली हा
असुरांचा राजा होता आणि शुक्राचार्याच्या सांगण्यावरून त्यांनी 100 यज्ञ करायचं ठरवलं. तर ते यज्ञ करत असताना जर 100 यज्ञ जर केले तर त्याला इंद्रपद प्राप्त होईल म्हणून देवतांनी घाबरून विष्णूकडे धाव घेतली आणि त्यानंतर विष्णूने वामन अवतार धारण करून बलीसमोर येऊन ओम भवती भिक्षान देही असं म्हणून भिक्षा मागतायत. त्यावेळी बलीराजा म्हणतोय की भिक्षेमध्ये तुम्हाला काय पाहिजे. भिक्षेमध्ये विष्णूने 3 पावलं जमीन मागितलेली आहे. त्यानंतर पहिला पाय जो त्यांनी ठेवलेला आहे, वामनाने जो पहिला पाय ठेवलेला आहे तो पृथ्वीवर ठेवलेला आहे. संपूर्ण पृथ्वी त्यांनी व्यापून घेतलेली आहे. तसंच दुसरा पाय जो ठेवलेला आहे तो स्वर्गात ब्रह्मांडात ठेवलेला आहे, त्यामुळे तोही व्यापून घेतलेला आहे. पाताळ व्यापून घेतलेला आहे. आणि तिसरा पाय ठेवण्यासाठी त्यांच्याकडे जागा उरलेली नाही आणि त्यावेळी ते विचारतायत बलीला की तिसरा पाय कुठे ठेवू. त्यावेळी ह्या बलीराजाने आपलं मस्तक विष्णूच्या पायाजवळ नेलेलं आहे आणि तिसरा पाऊल जे तुम्ही माझ्या मस्तकावर ठेवा. आणि त्यावेळी तिसरं पाऊल ज्यावेळी वामनाने बलीराजावरती ठेवलेलं आहे आणि त्यानंतर त्यांना पाताळात ढकलून देऊन त्यांना इथे गती दिलेली आहे. अशी ही बलिप्रतिपदेची कथा येते, बलीची कथा. तर ह्या बलीराजाला विशेष विष्णूच्या सान्निध्यात किंवा सप्तचिरंजीवामध्येही त्यांना स्थान मिळालेलं आहे. तर त्याचा मंत्र जर बोलायचा झाला किंवा म्हणायचा झाला तर तो मंत्र म्हणजे अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. हे सप्तचिरंजीवामध्ये बली सुद्धा हा सप्तचिरंजीव आहे. जरी वामनाने त्यांना ढकलून किंवा त्यांना गती जरी दिलेली असली तरी तो सप्तचिरंजीवात आहे. तर या दिवशी दानाला खूप महत्त्व सांगितलेलं आहे आणि जे म्हणून तुम्ही दान देऊ शकतात. उदाहरणार्थ त्या दिवशी तुम्ही वेद पाठशाळांना दान देऊ शकतात, गरीब लोकांना दान देऊ शकतात किंवा असे अनेक संस्था आहेत त्या दिवशी त्यांनाही तुम्ही काही धान्य स्वरूपात, वस्तू स्वरूपात, द्रव्य स्वरूपात तुम्ही दान देऊ शकतात. म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशी म्हणजेच 3.5 मुहूर्तातला हा मुहूर्त आणि प्रतिपदा बलिप्रतिपदा ह्या दिवशी विशेष म्हणजे ह्याला महत्त्व म्हणजे तर दानाला खूप महत्त्व सांगितलेलं आहे. तुम्ही मगाशी भाऊबीज या बरोबर यमद्वितीया हा शब्दही याचाही वापर केला. तर भाऊबीजेशी याचा संदर्भ आम्हाला कसा सांगा. कार्तिक शुद्ध द्वितीया ह्या संदर्भात बोलायचं झालं किंवा यमद्वितीये संदर्भात जर बोलायचं झालं तर छोटीशी कथा येते की यम म्हणजेच परत यमाचा संदर्भ आला. धनत्रयोदशीपासून संदर्भ आलेला आहे आणि त्याबद्दल बोलायचं जर झालं तर यम आपल्या यमुना नावाच्या बहिणीकडे गेलेला आहे आणि भाऊ आला ह्या आनंदाने ती आपला आनंद उत्सव साजरा करते आणि त्यानिमित्त तिने तिला औक्षण केलेलं आहे आणि गोडधोडाचं जेवण केलेलं आहे आणि त्याप्रमाणे ही प्रथा आपल्यात पडलेली आहे. धन्यवाद गुरुजी. दिवाळी या सणाबद्दल खूप सखोल, शास्त्रशुद्ध आणि उपयुक्त अशी माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. खूप काही नवीन गोष्टी आज आम्हाला कळून आल्या. त्याबद्दल अंतरंगच्या टीमतर्फे मी तुमचे खूप खूप आभार मानते. मला इथे बोलवल्याबद्दल अंतरंगचे खूप खूप आभार आणि माझ्यातर्फे सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी सुख, समृद्धी आणि भरभराटीची जाओ. अंतरंग या चॅनलला भरपूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.